Hello warriors, this is Supriya and you're watching Warrior Supriya YouTube channel where future warriors will be made. तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण जागतिक महिला दिनाबद्दल थोड्याशा गप्पा मारणार आहोत. खरं तर हा व्हिडिओ थोडा वेगळा असेल. इतर व्हिडिओ ज्या पद्धतीचे असतात त्या पद्धतीचा हा व्हिडिओ नसेल. हा व्हिडिओ हिंदीमध्ये नाही तर मराठीमध्ये घेऊन येण्याचं कारण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजतील, ज्या मला असं वाटतं की मी मराठीतून जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकते आणि म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये आहे. खरं तर जागतिक महिला दिन साजरा करणं आणि त्याच्या पाठीमागे असणारे काही उद्देश मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की महिलांचा आदर करण्याकरिता किंवा महिलांना रिस्पेक्ट देण्याकरिता, त्यांचं कौतुक करण्याकरिता आपल्याला कोणत्याही एका विशेष अशा दिवसाची गरज नाही वाटली पाहिजे. पण त्याच वेळेला लगेच दुसरा विचारही मनात येतो, कायम दुर्लक्षित राहिलेल्या, ज्यांच्याकडे कधी कोणी लक्षच दिलं नाही, ज्यांच्यामधली जिद्द, ज्यांच्यामध्ये असणारं जे काही कौशल्य आहे ते पाहण्याची नजरच कधी कोणाकडे नव्हती, त्या महिलांना समोर येण्यासाठी एक दिवस दिला तर काही बिघडत नाही. म्हणजे जागतिक महिला दिनाच्या ज्या पण काही संकल्पना असतात किंवा साजरा करण्यापाठीमागचे जे पण काही उद्देश असतात त्या बाबतीत माझे दोन दृष्टिकोन तुमच्या लक्षात आले असतील. महिलांनी जे काही केलं, म्हणजे आपण म्हणतो की महिलांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे किंवा प्रत्येक वेळेला महिलांच्या कार्याचं कोडकौतुक केलं पाहिजे. खरं तर तुम्ही शहरामध्ये राहत असाल, कदाचित शहरामधलं वातावरण खूप वेगळं असेल. मी खूप छोट्याशा एका खेडेगावामध्ये राहते आणि मी जेव्हा आजूबाजूला पाहते तेव्हा महिलांना मान देणं किंवा महिलांशी रिस्पेक्टनी बोलणं वगैरे अशा गोष्टींची कुठे चर्चासुद्धा होत नाही. खरं तर खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये एक विचार होता, मला एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. ते म्हणजे बाई माणूस नसते का, या टायटलचा तो व्हिडिओ होता. तर अर्थात हा व्हिडिओ का मला शेअर करायचा होता त्याचं एक रिझन मी तुमच्याशी शेअर करते. मी पाहिलं होतं की ज्यावेळेला म्हणजे कुणी मृत होतं त्यावेळेला असेल किंवा इतर वेळेलाही, म्हणजे मी असं जस्ट डिस्कशन ऐकलं होतं काही महिलांचं. तर ज्यावेळेला एखाद्या ठिकाणावरून जायचं असतं महिलांना, त्यावेळेला सर्रास तिकडून नको जाऊ का, तिथे माणसं असतात किंवा तिथे माणसं उभी राहिलेली असतील, त्या माणसांमधून तू जाऊ नको, ज्या ठिकाणी माणसं असतात तिथून आपण जायचं नाही. अशा बऱ्याच गोष्टी आमच्याकडे खेडेगावामध्ये मुलींना शिकवल्या जातात. कदाचित त्याच्या पाठीमागचे हेतू वेगवेगळे असू शकतात. मी याच्यामध्ये पूर्णपणे चुकीचं आहे असं अजिबात म्हणत नाही. पण ज्यावेळेला आपण त्यांना हे सांगतो की तिकडे माणूस उभा आहे किंवा तिकडे माणसं उभी आहेत, त्यावेळेला कुठेतरी आपण हे विसरून जात असतो का की ती एक मुलगी किंवा ती एक स्त्रीसुद्धा माणूसच असते. हां, काही ठिकाणी असंही असतं की स्त्रियांच्या दुःखाला खूप मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत असतात. म्हणजे आज जागतिक महिला दिन आहे म्हणून मी फक्त महिलांच्या बाबतीत वावा करत बसेन असं अजिबात नाही आहे, कारण तो माझा स्वभाव नाही आहे. म्हणजे एखादी व्यक्ती ती अगदी माझ्या जवळची असेल आणि ती चुकीची वागत असेल तर मी त्या व्यक्तीला तिथे चूकच म्हणेन. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एक नकळतपणे विचार डोक्यामध्ये येऊन गेला माझ्या, की सिटीमधल्या लोकांचं लाईफ, सिटीमधल्या स्त्रियांचं आयुष्य हे खूप वेगळं असतं. पण ज्या ठिकाणी मी राहते तिथे आजूबाजूला जेव्हा मी पाहते, कितीतरी लोकांना मी, म्हणजे कितीतरी महिलांना, त्यापेक्षा मुलींना मी असं पाहते की कधीतरी त्यांनी कुठेतरी एखादं स्वप्न पाहिलेलं असतं, त्यांना ते स्वप्न जगायचं असतं, पण तिथंपर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत. कारण आजूबाजूची परिस्थिती. संध्याकाळी 9-9 वाजेपर्यंत बाहेर फिरणारा मुलगा 9 वाजता घरी आल्यानंतर घरातले त्याला विचारतात, अरे भूक लागली का, जेवण कर. पण शाळेतून येताना थोडा उशीर झाला, 10 मिनिटं लेट झाली तर त्या मुलीला कुठे हिंडत होतीस, तुला काय अक्कल आहे का, मुलीच्या जातीने असं फिरू नये, असं सांगणारे लोक मी पाहिलेत. त्या पाठीमागचा एक दृष्टिकोन हाही असू शकतो की मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुलींनी लवकर घरात आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते बरोबरही आहेत. पण कधीकधी हा दृष्टिकोन फारच वाईट असतो आणि बऱ्याचदा घरातलेच लोक कारणीभूत असतात आपल्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी. आणि हे मी खूप जवळून अनुभवलेल्या काही गोष्टी आहेत म्हणून मी हे बोलते. कदाचित आज हे सगळं बोलण्याची योग्य वेळ नसेलही, कारण आजचा दिवस म्हणजे सगळ्यांसाठी महिलांबद्दल चांगलं बोला, महिलांच्या बाबतीत असं बोला किंवा कुठल्याही बाबतीत. कदाचित तुम्हाला आज माझं बोलणं थोडंसं वेगळं वाटत असेल, पण मला असं वाटतं की हाच दिवस एक ठरू शकतो कदाचित तुमचे विचार बदलवण्यासाठीचा. कदाचित हाच एक दिवस ठरू शकतो ज्याच्यातून तुमचे डोळे उघडले जाऊ शकतील. त्याच्याबरोबरच आणखी एक गोष्ट, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी बोलायचा होता. आपल्या आयुष्यामध्ये ना एक स्त्री असते,
कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यामध्ये एक स्त्री असते जी जगातली सर्वात सुंदर स्त्री असते, पण त्याचबरोबर जगातली सर्वात आपल्याकडून दुर्लक्षित झालेली सुद्धा ती स्त्री असते. आणि ती कोण असते माहिती आहे? तुमची आई. मला माहीत नाही की जागतिक महिला दिन म्हणून तुम्ही काय करता, कुठे जाऊन भाषण करता, कुठे जाऊन कार्यक्रम अटेंड करता, कुठल्या एखाद्या उच्चपदस्थ महिलेला बोलवून तुम्ही तिचा सत्कार करता की काय करता. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की ज्यांनी खूप काही अचीव केलेलं आहे, अर्थात त्यांना तुम्ही बोलवावं, त्यांचा सन्मान तुम्ही करावा, त्यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही कार्यक्रमांचं आयोजन नक्की करा. पण त्याचबरोबर त्याच उंचीवरती पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या, आपल्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत या समाजाशी, आपल्या कुटुंबाशी, कधीकधी आपल्या अगदी प्रिय व्यक्तीशी झगडणाऱ्या, शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, या प्रत्येक संघर्षातून पुढे जाणाऱ्या स्त्रीला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तुमचा खरा जागतिक महिला दिन साजरा झाला असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटते. आपण पुन्हा येऊयात त्या स्त्रीकडे जी तुमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर स्त्री असेल, ज्या स्त्रीचं सौंदर्य आपण कधीच पाहू शकत नाही, आणि ती असते आपली आई. तिचं सौंदर्य कशात असतं माहिती आहे? केसवरती बांधून ज्यावेळेला ती साडीच्या निऱ्या कमरेला खोचून तुमच्यासाठी दिवसरात्र पळत असते, तुमच्यासाठी स्वयंपाक बनवत असते. तुम्हाला काय आवडतं, तुमच्या आवडीचा पदार्थ बनवताना आपल्याला भूक लागली आहे किंवा आपण सकाळपासून काही खाल्लेलं नाही हेही जी विसरून जात असते ना, ती असते तुमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर स्त्री. जी रात्रभर जागते जेव्हा तुम्ही आजारी असतात, ती तुमच्या डोक्यावरती ज्यावेळेला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते, रात्र जागून जेव्हा तिच्या डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे येतात, तिच्या त्या डोळ्यातलं सौंदर्य कधी तुम्ही पाहिलं आहे का? कधीतरी तिच्याजवळ बसून 2 मिनटं शांतपणे तिच्याजवळ बसून तिच्याशी मनसोक्त असं बोलून कधीतरी तिचं कौतुक तुम्ही केलं आहे का? जर केलं नसेल तर निमित्त का असेना, पण आजचा दिवस तुम्हाला मिळाला आहे. तिच्याजवळ जा, तिच्याजवळ बसा आणि तिच्यासोबत बोला. तिने आत्तापर्यंत तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे ते फक्त तिचं एक कर्तव्य नाही, कारण हे कर्तव्य प्रत्येक आई करतेच असं नाही. तिच्याजवळ बसा आणि तिला मनापासून धन्यवाद द्या. आणि जेव्हा कधी आयुष्यामध्ये तुम्हाला वेळ येईल अशी की तिने तुमच्यासाठी जे काही केलं ते सगळं तर तुम्ही देऊ शकत नाही, पण कुठेतरी त्याचा 1% तुम्ही देऊ शकत असाल ना, तर नक्की ते परत देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या लक्षात आलं असेल की मी ज्या व्यक्तीबद्दल बोलते ती तुमची आई आहे, कारण मी मागेच आत्ताच जस्ट तुम्हाला सांगितलं. सो ती तुमच्या घरामध्ये असेल, ती शेतात असेल, कुठेही काम करत असेल, आय डोंट नो, म्हणजे सिटीमध्ये खरंच लाईफ खरंच खूप वेगळी असेल, लोकांची विचारसरणी खरंच खूप वाईट असेल. पण मी ज्या वातावरणात वाढले किंवा मी जिथे राहते तिथे कधी तिला, म्हणजे कधीसुद्धा माहिती आहे, अगदी लहानपणापासून मोठे होईपर्यंत मी कधी पाहिलं नाही की तिला तुला काय हवं आहे किंवा तुझी इच्छा काय आहे, तुला काही खावंसं वाटतंय का, तुला कुठे बाहेर जावंसं वाटतंय का, आज तुझ्या आवडीची एखादी गोष्ट आपण आणूया का, साधं एकदा विचारलंही जात नाही. कधी तिच्या भावनाही विचारात घेतल्या जात नाहीत. किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एखादा निर्णय घेताना जर तिचं, म्हणजे तिला काही सांगायचं असेल ना, तर ते ऐकूनही घेतलं जात नाही. अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा सिच्युएशन्स मी पाहिलेल्या आहेत समोर, असे अनुभव मी घेतलेले आहेत समोर, आणि म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते. फक्त एकदा तिचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यापेक्षा मोठं जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन काहीच नाही असू शकत. तुम्ही बाहेर जात असाल, बाहेरचे कार्यक्रम अटेंड करत असाल, बाहेरच्या महिलांना एवढा मोठा सन्मान देत असाल, त्यांचा मान राखत असाल, पण जर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या, जिने तुम्हाला घडवलं त्या आईचा जर तुम्ही सन्मान करू शकत नसाल, तर तुमच्या या सेलिब्रेशनला काही अर्थ आहे का? हा एक प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे. आज मी जे काही बोलते ते सगळं आतमधून जे येते ना, फक्त तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, जे मला वैयक्तिकरित्या वाटते. कदाचित याच्यामध्ये माझं बोलणं काहीतरी चुकीचं असू शकतं, मी चुकीचं बोलते असं वाटत असेल तर प्लीज मला माफ करा. आज टेलिग्रामवरती एका वॉरियरने मला खूप सुंदर असा एक मेसेज लिहून पाठवला, आणि मी त्यांची परमिशन घेतली की प्लीज मी हा लेख तुमच्यासोबत, म्हणजे वॉरियर्ससोबत मी शेअर करू शकते का? त्यांनी मला हो म्हटलं, आणि तो लेख मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो मी तुम्हाला आता वाचून दाखवेन, आणि वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला त्या वॉरियरचं नाव पण सांगणार आहे, ठीक आहे? तर तो मेसेज असा होता: महिला दिनानिमित्ताने शाळेत असताना, प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम व्हायचे, आणि त्यातून सद्यस्थितीमधील तसेच स्वातंत्र्यपूर्व भारतातील अनेक रणरागिणींच्या गोष्टी ऐकायला मिळत असत. पण जसे पुढच्या इयत्तेत जात गेलो तसे शिक्षण व्यापक होण्याऐवजी संकुचित होत गेले.
आता तर महिला दिन व्हॉट्सॲपच्या स्टेटसपुरताच मर्यादित राहिला आहे. महिला सक्षमीकरण, सबलीकरण असे जड शब्द वर्तमानपत्रातून तसेच राजकीय नेत्यांच्या भाषणातून ऐकायला मिळतात किंवा वाचले जातात. परंतु याच सक्षमीकरणाचा महिला स्वातंत्र्य असा चुकीचा अर्थ जोडला जातो. मुळात सक्षमीकरण म्हणजे विशिष्ट घटकास स्वसक्षम होण्यास स्वायत्तता प्राप्त करून देणे अथवा तसे करण्यास प्रोत्साहनपूर्वक प्रयत्न करणे असो. वरवर महिला सक्षमीकरण ही जरी लोप पावत चाललेली बाब वाटत असली तरी शब्द न होऊ शकलेले कित्येक अनैतिक बाबी ग्रामीण आदिवासी स्त्रिया आजही सहन करत आहेत. तसेच महिला केंद्रित व्यवस्था स्थापित करण्याचे गोडवे गाणारे राजकारणी संसदेतल्या महिला आरक्षणापासून ते मंदिर प्रवेशाच्या संघर्षाकडे कानाडोळा करताना दिसतात. जगाच्या असलेल्या अपेक्षा व त्यांच्या वागण्यावर येणाऱ्या मर्यादा यामुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्व दुभंगले जाते. तिथे पुरुषांना दुभंगलेपणातून जावे लागत नाही. त्यामुळे सिमोन द बू म्हणतो की स्त्री जन्मत नाही, ती घडविली जाते. त्यामुळे माणूस म्हणून स्त्रीकडे पाहणं गरजेचं ठरतं. खरं तर महिला सक्षमीकरण हे महिलांना महिलांसाठी चालवलेलं अभियान असणं गरजेचं असताना दुर्दैव म्हणजे या विषयावर बोलण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचीच संख्या जास्त आहे. असो, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा सुंदर असा महत्त्वपूर्ण आणि खूप अर्थपूर्ण लेख ज्यांनी लिहिलेला आहे त्यांचे नाव आहे वॉरियर निलेश भालेराव. थँक्यू व्हेरी मच सर की तुम्ही एवढे मौल्यवान विचार आमच्यासोबत शेअर केलेत आणि मला ती संधी दिली की मी माझ्या माध्यमातून ते विचार इतर वॉरियर्सपर्यंत किंवा जे कोणी पण वॉरियर सुप्रिया हा यूट्यूब चॅनल पाहतात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिलीत. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण मला असं वाटतं कोणताही दिवस साजरा करताना जी वास्तविकता आहे, जी सत्य परिस्थिती आहे ती तुम्ही विसरून जाऊ नये. त्या परिस्थितीची जाणीव ठेवावी आणि जे आपण भाषणातून बोलतो किंवा जे आपण वाचतो किंवा एखाद्या मेसेजमधून आपण कोणाला तरी सांगत असतो, जे स्टेटस आपण ठेवत असतो ते कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यात आपणही फॉलो केलं पाहिजे. ते तुम्हीसुद्धा फॉलो कराल अशीच एक अपेक्षा आहे. आणि तुम्हाला जे मी आधीच सांगितले की तुमच्या आयुष्यातल्या सुंदर, जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रीला आज तुम्ही काय गिफ्ट देणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये आलेले जे आनंदाश्रू असतील याच्यापेक्षा मोठं रिटर्न गिफ्ट तुमच्यासाठी कोणतंच असणार नाही. एकदा एक्सपिरियन्स करून पहा आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कळवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. असेच तुमचे जे कोणी मित्र असतील, जे कोणी मैत्रिणी असतील, जे कोणी जागतिक महिला दिनानिमित्त काहीतरी स्वतःचं मत मांडण्याचा विचार करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, शेअर करा. आणि अजूनही तुम्ही वॉरियर सुप्रिया या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.